शिवाजी सावंत यांची छावा ही फक्त एक कादंबरी नाहीये. ही कहाणी आहे एका सिंहाच्या छाव्याची, एका महापराक्रमी योद्ध्याच्या शौर्याची. तर चला, आज आपण याच शौर्यगाथेत खोलवर उतरूया आणि संभाजी महाराजांचा तो प्रेरणादायी प्रवास पुन्हा एकदा अनुभवूया. बघा, या कादंबरीचं शीर्षकच किती समर्पक आहे, छावा. याचा अर्थ होतो सिंहाचा बछडा. आणि खरं सांगायचं तर हे फक्त एक नाव नाहीये. हे संभाजी महाराजांच्या त्या निर्भय, त्या पराक्रमी स्वभावाचं अगदी अचूक वर्णन आहे. एक परफेक्ट प्रतिबिंब. आता जर कोणी विचारलं की ही कादंबरी एका वाक्यात कशी सांगणार, तर ऐका. छावा म्हणजे फक्त पराक्रम नाही. यात संभाजी महाराजांची तीक्ष्ण बुद्धिमत्ता आहे, त्यांचं अदम्य धैर्य आहे आणि हो, त्यांचं सर्वोच्च बलिदान. या सगळ्याची ही एक प्रेरणादायी कहाणी आहे. आणि हीच कहाणी आपल्याला त्यांच्या त्या शौर्यपूर्ण आणि तितक्याच दुःखद प्रवासाला सामोरं घेऊन जाते. चला तर मग सुरुवात करूया कथेच्या अगदी मुळापासून. पहिला भाग, सिंहाच्या छावा. इथे आपण पाहणार आहोत संभाजी महाराजांचा जन्म आणि त्यांच्या जडणघडणीची ती पहिली काही वर्ष, म्हणजे जिथे एका सिंहाच्या छाव्याने ह्या जगात पहिलं पाऊल ठेवलं. विचार करा, एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान पित्याचा वारसा आणि दुसऱ्याच बाजूला जन्मानंतर अगदी काही काळातच आईचं छत्र हरपण्याचं दुःख. ह्या एका घटनेनं त्यांच्या आयुष्याची दिशाच जणू बदलून गेली. त्यांच्या बालपणावर एकाकीपणाची एक गडद छाया कायमची पसरली. तर आयुष्याचा पुढचा टप्पा, दुसरा भाग, एकाकीपणात घडलेलं व्यक्तिमत्व. म्हणजे याच एकाकीपणातून आणि संघर्षातून त्यांचं ते कणखर व्यक्तिमत्व कसं घडत गेलं, अगदी अग्नीत तापून सोन्याने चमकावं तसं काहीसं. आणि हे बालपण खरंच खूप एकाकी आणि खडतर होतं. आईची माया तर लहानपणीच हरपली होती. त्यामुळे या काळात त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. पण खरी आश्चर्याची गोष्ट तर पुढे आहे. एवढं खडतर बालपण असून सुद्धा त्यांनी जे ज्ञान मिळवलं, जी कौशल्य आत्मसात केली, ते पाहून अक्षरशः थक्क व्हायला होतं. ते फक्त एक योद्धा नव्हते, अजिबात नाही. ते एक विद्वान होते, एक कुशल रणनीतिकार होते आणि तब्बल 8 भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. विचार करा, 8 भाषा. बरं, आता ही कथा आपल्याला घेऊन चाललीये थेट राजसिंहासनापर्यंत. तिसरा भाग, एका योद्धा राजाचा कार्यकाळ. एक शासक म्हणून ते कसे होते, त्यांच्या सामर्थ्याबरोबरच त्यांच्या आयुष्यातली नात्यांची गुंतागुंत कशी होती, चला याचाही शोध घेऊया. आणि राजा म्हणून त्यांची कामगिरी पाहिली ना, तर ती जबरदस्त होती. अनेक महत्त्वाच्या निर्णायक लष्करी मोहिमा त्यांनी यशस्वी करून दाखवल्या. मराठा साम्राज्याचा विस्तार केला आणि शत्रूची प्रत्येक चाल, प्रत्येक डाव त्यांनी उधळून लावला. पण त्यांच्या आयुष्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा आणि तितकाच गुंतागुंतीचा विषय म्हणजे त्यांचं आणि त्यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं. एका बाजूला वडिलांबद्दल प्रचंड प्रेम, नितांत आदर होता, पण दुसऱ्या बाजूला संभाजी महाराजांचा तो स्वतंत्र बाणा आणि ती बदलणारी राजकीय परिस्थिती. यामुळे या नात्यात अनेकदा तणावाचे क्षणसुद्धा आले. आणि आता आपण येतोय त्या संघर्षाकडे, जो या संपूर्ण कादंबरीचा केंद्रबिंदू आहे. चौथा भाग, कधीही न जिंकता येणारे युद्ध. हो, तो महाभयानक लढा. एका बाजूला मराठा साम्राज्याचा छावा आणि दुसऱ्या बाजूला मुघल सम्राट औरंगजेब. 7, फक्त 7 नाही तर तब्बल 7 वर्ष. जरा विचार करा, 1-2 नाही तर पूर्ण 7 वर्ष त्यांनी मुघल साम्राज्याच्या त्या अफाट शक्तीशी लढा दिला. हा एक आकडाच सांगून जातो की तो प्रतिकार किती तीव्र असेल. आणि यातली सगळ्यात थक्क करणारी गोष्ट माहितीये काय? औरंगजेबाने आपली सगळी ताकद पणाला लावली, अख्खं साम्राज्य कामाला लावलं, पण तरीही तो संभाजी महाराजांना रणांगणात हरवू शकलं नाही. एका छाव्याने एका बलाढ्य सिंहाला अक्षरशः रोखून धरलं होतं. पण म्हणतात ना, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. 7 वर्षांच्या त्या अविश्वसनीय संघर्षानंतर रणांगणात नाही तर आपल्याच लोकांच्या फितुरीमुळं, विश्वासघातामुळं ते शत्रूच्या हाती लागले. औरंगजेबाच्या त्या क्रूर नजरेसमोर ते उभे होते, पण त्यांची मान झुकली नाही. अमानुष कल्पनाही करता येणार नाही असा छळ सहन केला, पण स्वाभिमान सोडला नाही. स्वराज्याचं एकही गुपित त्याने उघड केलं नाही आणि धर्मासाठी, स्वाभिमानासाठी त्यांनी सर्वोच्च बलिदान दिलं. पण हे बलिदान शेवट नव्हता, नाही. ही तर एका नव्या पर्वाची सुरुवात होती. तर आता या शोकातून बाहेर पडून त्या प्रेरणेकडे वळूया. 5वा भाग, एक अमर वारसा. पाहूया त्यांच्या त्या बलिदानाने त्यांचा वारसा कसा अजरामर झाला. तर छावा ही कादंबरी आपल्याला काय शिकवते,
काय संदेश देते तर ती सांगते अतूट धैर्याबद्दल, अविचल निष्ठेबद्दल, आपलं कर्तव्य काय आहे त्याबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणत्याही परिस्थितीत आपल्या स्वाभिमानाचं रक्षण करण्याबद्दल. त्यांच्या त्या सर्वोच्च बलिदानाने फक्त मराठा साम्राज्य नाही तर अख्खा हिंदुस्तान हादरला होता आणि त्या एका क्षणात ते फक्त एक राजा उरले नाहीत, ते बनले मराठा अस्मितेचं, मराठा स्वाभिमानाचं एक अजरामर प्रतीक. आणि जाता जाता एक प्रश्न जो विचार करायला लावणार आहे की खरा वारसा नक्की कशाने घडतो? आयुष्यभर मिळवलेल्या विजयांनी की मग तत्वांसाठी आणि स्वाभिमानासाठी दिलेल्या त्यागाच्या त्या एका अमर क्षणाने?